सर्वप्रथम त्याचं अभिनंदन करतो. कारण ह्या जगामध्ये अशा मुलांकडे लक्ष द्यायला पालकांना वेळ नसतो आणि असे पालक जे अशा मुलाला स्विमिंग पूलमध्ये घेऊन येत, त्या मुलाला जाता येत नव्हतं, त्याचा काही परिणाम म्हणजे खूप सांभाळण्याची हे असते. पण स्विमिंग केल्याने अशी मुलं कसे कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतात आणि नेत्रदीपक कामगिरी करतात. तरी महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या नागपूर इथे दिव्यांग स्पर्धामध्ये आपण त्यांना बुद्धिक्षम अशा या मुलांच्या कॉम्पिटिशन 13 ते 16 या वयोगटात घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये त्यांनी इतकं उत्कृष्ट कामगिरी केली. 50 मीटर फ्री स्टाईलमध्ये त्यांनी दीपक अशी कामगिरी केली. नाशिकमधून हा विद्यार्थी गेला होता, स्टेटमध्ये त्याला 3 नंबरचं पारितोषिक भेटलेलं आहे. असंच सर्व मुलांनी तो दिव्यांग असलाही तरी त्यांनी उत्तुंग भरारी केली. आजच्या धकाधकीच्या आणि त्या युगात आज सर्व मुलं मोबाईलच्या मागे, कोणीही खेळाकडे फारसा लगे लक्ष देत नाही. पालकांनी खेळाकडे उत्कृष्ट लक्ष द्यायला पाहिजे आणि मुलांना वळवायला पाहिजे.